नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? आज सुट्टी होती. मित्र गणेश म्हणाला वॉकिंगला जाऊया. खरं तर सुट्टी असल्यामुळे फारसा असं काही वॉकिंगसाठी जाण्याचा मूड नव्हता, परंतु सुट्टी आहे म्हटल्यानंतर आग्रहाखातर आम्ही बाहेर पडलो. छानपैकी वॉकिंग केलं आणि म्हणून या सुट्टीचा आनंद घेताना मित्रपरिवार यांची आठवण काढावी यासाठी काहींना फोन केले, मेसेज केले आणि त्यांनाही जरा लवकर उठवण्याचा प्रयत्न केला. पहा, हे परिसर अतिशय सुंदर अशी सकाळ आहे. वार शुक्रवार आहे, वाया जाऊ द्यायचा नाही. बऱ्याच गोष्टी मनात आहेत. घरी गेल्यानंतर पुढचे नियोजन होईलच. मित्रांसोबत एक नियोजनाची तयारीत आहे. मित्रांनी जर काही त्याला खोडा घातला तर गणेश सरांनी तयारी केलेली आहे. लागलीच काळी पिशवी निर्भीळ आनंद म्हणून ते बाहेर पडतील आणि काही ना काहीतरी मुद्देमाल हस्तगत करून आणतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. खरं तर बऱ्याच दिवसानंतर ही सुट्टी अशा या शुक्रवारचा योग धरून आलेली आहे, त्यामुळं आणि शुक्रवार अडचण नाही. आणि शुक्रवारची सुट्टी म्हणजे काय, एक वेगळंच फिलिंग राहतंय. अचानक आठवड्यातून कामाच्या दिवशी सुट्टी असणं म्हणजे फार आनंदाचं क्षण या ठिकाणी वाटतोय. हरकत नाही, चांगलं नियोजन करण्यासाठी हे प्रयत्न होईलच. सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून ते आतापर्यंत साधारण 4-5 किलोमीटरचं अंतर आम्ही पार पाडलं. फार चांगल्या पद्धतीनं करत असताना आम्ही अनेक ठिकाणांना भेटी पण दिलेल्या आहेत. काही आवडत्या ठिकाणांचे फोटो पण मित्रांना ग्रुपवर पाठवलेले आहेत. आता निर्णय तुमच्या हातात आहे. प्रत्येक वेळी ते जर कॅन्सल होणार असेल आणि ते कॅन्सल होण्याचं जर सगळी जबाबदारी वकील साहेबावर येणार असेल तर आता मात्र तुमचं कुठंतरी चुकतंय. ह्याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे. हे पहा, प्रत्येक वेळेस मीच काहीतरी कारण काढून रद्द करतोय असंही नाही. आता मी पुढाकार घेतलाय. गणेश सरांनी मी स्थळ पाहणी केली, स्थळ पाहणी अहवाल पंचनामा सादर केलाय. जर तुम्हाला साक्षी समज द्यायला यायचं नसेल तर त्यात आमची काय तक्रार नाही. आमची विनंती होती, बघूया विनंतीला मान देऊन काही फरक पडला तर ठीक, नसेल तर आमचा वार आमच्यासाठी मोकळा आहे, आमचा रस्ता आमच्यासाठी मोकळा आहे, असं काय म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, भेटूया, बघू काय काय घडते आज दिवसभरामध्ये. तोपर्यंत चलो, आता बहुतेक आम्ही शेवमटकी वगैरे खाईन. तर धन्यवाद.